मग दाखवतो इकडच्या रानातला देव कसा येतो. हा भेटले. वा तो पण तिकडे कसं दिसतोय वॉटरफॉल मोठा. तर मित्रांनो आत्ता आपण आलोय आपल्या इथं आमचं आवड म्हणजे त्यांचं काही कलमा झाड आहे तिथे मी आलोय आमच्या आवाडामध्ये. तर आई गेली आतमध्ये बघायला कारण की कवाडी थोडीशी ना ही बेंड झालेली ती बघायला गेली आतमध्ये. आणि सोबत तिने आणलेला ना तो घम्याल तो पण ठेवते इथे ती. बघा इकडे अशी कवाडी आहे आतमध्ये गेली आई. काय हलकुंड हळद ना इकडे हा जो हे आहे ना मित्रांनो हे पानं आहेत ना ही हळद आहे. हळद लावले हळदीची पानं आहेत. हा मित्रांनो इकडे बघा हे बघा अशी हळद आहे खायला लावलेली जी वरतीवर आले हे बघा इथे आहे इथं पण आहे बघा अशी. किती वर्ष झालेला माझ्या तर झाल्या असतील आई. तर खोदून बघू आपण तेव्हा हळदीच्या इथून बघूया मुळामध्ये किती हळद निघते बाहेर. हां इकडे बघा हा आमचा कलम आहे जो की ह्या वर्षी नव्हता आला मे महिन्यामध्ये आणि आता ह्या मे महिन्यामध्ये पुढच्या येईल वाटतं आहे. आलटून पलटून असतो जर ह्या एका वर्षी आला तर एका वर्षी येत नाही. तर नमस्कार मित्रांनो मी युवराज. तर मित्रांनो आता या पावसाळ्या सीझनमध्ये आहेत ना रानामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या वगैरे असतात त्या जगतात आणि आपण त्या आता आणायला चाललो आहे. तर त्या भाज्या कुठल्या प्रकारच्या असेल ना तुम्हाला आई दाखवेल पुढे. तर आपण चाललो आईला घेऊन तर आईला काही जागा माहिती आहे तिथं भेटतात भाज्या वेगवेगळ्या प्रकारच्या. त्या कुठली भाज्या असेल टाकल्याची भाज्या असेल टाकल्याची असेल फोळशीची भाज्या असेल अजून भारगीच्या असेल. हा जेवढं भेटलो भाज्या तेवढं दाखवेन तुम्हाला मी. तर आपला ब्लॉग शेवटपर्यंत बघा. हे आमचे आहे चितळ बाबा त्यात गुरा घेऊन आले तिकडे त्यांची गुराला आहेत खरं गावामध्ये ना. काय आमच्या हात नंबर यात ना कोण गेली सगळी पण गेली. तर मित्रांनो हे आहेत आईच्या इकडचे गावचे आजोबा सीताराम बाबा. आमच्या पट्ट्यामध्ये फेमस आहे दिले स्कूटी आहे बरं आहे गावाला. सध्या गावाला कोणी रस्त्याला गाड्या नसतात. वा तो पण तिकडे कसं दिसतोय वॉटरफॉल मोठा. तुम्हाला दाखवतो मित्रांनो गाडी जाऊ पहिला तिथे. आमच्या इकडचाच फेमस स्पॉट आहे इकडे कैलवाडीचा इथला जो धबधबा आहे दाखवतो तुम्हाला मी. हे बघा इथे हा खूप फेमस आमच्या इकडचा भागातला कैलवाडीचा इथला धबधबा आहे मोठा एकदम जो वरून येतो कवट्यावरून येतो. वरती स्पॉट जो आहे ना त्या वरच्या जागेला नाव आहे कवट्या म्हणून आणि खाली असा पडतो तो. तर हा खूप फेमस आमच्या इकडचा नाही मस्त वाटतं बघायला इथून ना. पाणी येतं हा ना. इथे ना एक वारकरी देव पण आहे बघूया दिसलं दाखवेन तुम्हाला मी. हां तिथून भारी नजारा पण आहे. आता आपण इथं आहोत आपण नंतर तिकडे जाऊया दाखवतो तुम्हाला जवळ दाखवून कसा दिसतो नजारा तो. इथे कधी येत नाही आम्ही पण बोललो आता आलो इथे फिरी मारूया. तर बघा भेटले तर इथे भेटले तर मग दुसरी भाजी बघू आपण इथे. आता आई चालली इकडे खाली आणि गावाला मस्त ऊन पडलं मित्रांनो त्यामुळे बरं वाटतंय. तर बघूया शोधूया भेटले तर दाखवेन तुम्हाला मी. हा जो खोड आहे ना हा झांजू आहे आणि झांजूची आई हे एकत्र असतात. हां एकत्र जवळजवळ असतात आणि वरती ना यांच्या असे घुंगरूसारखे हे असतात ते फळ असतात त्यांची त्यामुळे नाव व्हायला झांजू म्हणून. तर आपल्याला समजलं आईमुळे. मित्रांनो आपल्याला पहिली भाजी भेटलेली आहे ती पण आईला दिसली भाजी ती. तर त्या भाजीचं नाव आहे भारगीची भाजी नाही. हे बघा इकडे दिसतं आहे भारगीची भाजी आहे जी आई काढते थोडं आतमध्ये आहे ती साफसफाई करते मग त्यातनं काढायला. हे बघा जी वरती फुलं बघा आली फुलं ती आहे भारगीची भाजी.
सावकाश. फक्त त्यामधले आपण फक्त वरचे कावडी पानं घेतील ना. नाही बघा, ही आहे भारकीची भाजी. कुठली पानं घेते? पुढची पानं घेतेस? हां, बघ त्यावरती अशी फुलं असतात नाही. हे बघा अशी फुलं असतात. आता हे फुलं आले, जून झालेत. आणि असे कवडी पानं घेतो फक्त आपण. हे बघा वरची पानं ते कवडी आहेत ना, जी जुन पानं आहेत ना काढते ती कवली पानं फक्त घेते. अशा प्रकारे पहिली भाजी भेटलेली आहे आपल्याला, जी की भारकीची भाजी आहे. हां, ही भाजी भेटतं मार्केटला विकत वगैरे, भारकीची भाजी. याला आमच्याकडे बोलतात भारकीची भाजी. अजून वेगळ्या प्रकारच्या भाज्या आहेत ज्या की तुम्हाला दाखवेल आई पुढे. हां ना, तर ह्याच्याकडे रेसिपी आईला माहिती आहे कशी करतात, काय करतात ती. आपण ही भाजी जमवली एक, जे की आहे भारकीची भाजी. आता आपण पुढे जाऊया आणि बघूया अजून दुसरी कुठली भाजी भेटते ती. बाबा आहेत ना, ते आपल्याला घेऊन चाललेत वारकरी बाय बघा चाललेत. म्हणजे इकडे आमचा एक देव आहे, वारकरींचा पर्याय आहे ना, इथे वारकरींचा एक देव आहे इथे. फर्स्ट टाईम बघा चाललो मी जवळून. हां हां हां, समजलं. तिकडून बरं आहे मग ते. इथंच ह्या झाडामध्ये कुठेतरी आहे ना, कच्चं जंगल झालं आहे त्यामुळे दिसत नाही. आणि झाडाच्या इथं मध्ये कुठेतरी देव आहे, तो शोधतो थोडासा आम्ही. तो भेटला दाखवतो तुम्हाला मी. हां, भेटले. हे बघा इथं बघा. तर मित्रांनो, हे आहेत ना, ही वारकरी बाय आहे. म्हणजे हा पूर्ण रानाची पूर्ण ती ही आहे, राखणदार आहे. राखणदार. पण तुमच्यामुळे बघा भेटला आपल्याला बाबा. आम्ही कधी पण खालून बघतो, पाय पडतो, पण फर्स्ट टाइम इथे वरती बघायला आलो. अच्छा, ओके. म्हणजे ही वारकरी बाय देवी आहे. तिकडे साईडला जो ही आहे ना, तिचा मुलगा आहे असं बोललं जातं, बरोबर ना. तर इकडे खूप लोक आली पाय पडतात ना खालूनच. दिसायचे तर खाली गवत वाढल्यामुळे दिसत नाही खालून, नाही तर पहिले दिसायचे खालून दिसायचे, पाय पडायचे. तर मित्रांनो बघता मागे जो आहे ना पूर्ण हा कड्या, हा आहे आपला वारकरीचा कड्या. तर मी तिथे आलो आहे, माझी खाली होतो आपण, असं पूर्ण राहण्यात फिरून आलो आपण. भारी पाठी वाटते, खतरनाक. मग असे बाबा भेटले ना, इकडे राहतात, पुढे राहतात खाली गावामध्ये. आणि आपण इकडे राहतो. तर ही जी खाडी आहे ना, ही आहे भाडजा नदी आमची. आणि त्याचं पाणी भरलं आहे पावसामुळे. आणि खाली जिकडे समुद्र लागतो, अरबी समुद्र. तर आपली गाडी खाली इथं बघा दिसेल तुम्हाला. हे बघा, ही गाडी आहे आपली. आणि आपण लेवरती आलो असं. पुढे आईस होते भाजी वगैरे. तर अशी प्रकारची भाजी असते. तर हे रानटी कांदे आहेत, तर ही भाजी नाही आहेत. अशा प्रकारची असते भाजी ती. आईस होते. खूप वरती पण आलो नाही आता. खूप म्हणजे आता देव पण दाखवून आला मला. तिकडे भेटली तर बघूया. नाही भाजी लोकांना येतात नाही इकडे येऊन, बुरा बिरा आणतात ती. मग टाकल्याची भेटते ती मला खेळता. टाकल्याची भाजी तुम्हाला दाखवता करून. आता त्या नशिबान तिथं पुढं भेटली कोठी, तिथं तुम्हाला दाखवू. बरोबर. 3-4 प्रकारच्या भाज्या झालेल्या आहेत, तुम्हाला दाखवतो खाली गेल्यानंतर.
इकडे भेटली भाजी एक, ती काढते आई. तर काका पुढं चढून आम्ही खाली उतरलो, आता रोडवरती आलो आहे. इकडे बघा ही मगाचीच गुरा भेटली ती आपल्याला बाबांची. हड चल, इकडे चालले यांची फायटिंग चालली बघा, झोंबी चालली यांची. चालली गुरा ही. किती गुरा? 4, 8, 9, 10 पाठी घाला एक. आपण मग अशी वरतीकडे गेलेलो कात्रावरती पूर्ण वरती, तर खाली उतरलो आपण. बघा आईच्या हातामध्ये भाजी आहे ना, ही कुठली भाजी आहे? तेरीची भाजी, तेरी बोलतात तिला. तेरीची. ओके. तेरी करतात. पण ही अल्लूवडची भाजी नाही, ती वेगळी पाण्यात ती, हिला तेरी बोलतात. रानटी आहे. रानटी आहे भाजी ती पण. ती पण दाखवली तशी आपण. हां, ती वेगळी. ती वेगळी. आहे. ती वेगळी, ही वेगळी आहे. ही रानामधली आहे. म्हणजे मग असं आपण तिला कवली आणि घ्यायची. अच्छा. आणि मग असं आपण त्याचं धागं असं काढायचं असं. ओके. धागं काढून मग ते हे आपण डेट पण त्याचं बारीक भाजी कवले डेट घ्यायचं. कवलं डेट घ्यायचं, ती पाना घ्यायची ही. अच्छा. कवलं देवांचं असं धागं काढायचं असं. ओके. आणि मग तू दाखवा पण घरी गेल्यानंतर. ही इकडे खाली पण आहे बघा इथे. ही पण तीच आहेत नाही? हो, ही तीच आहे. कवला पाना म्हणतो घ्यायचा. अच्छा. इकडे आई घेते कवडी पानं टाकतात, चवली नाही म्हणजे उकळून हे कडव्याचं वाल असतात ना, वाल वगैरे टाकून बोलतात, आतमध्ये टाकायचं. आईने त्या घाम्यालामध्ये आहेत ना आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या जमवून ठेवल्या आहेत बघा इकडे. दाखवा आई. हे बघा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आहेत. पूर्ण भरला घामेल. या सगळ्या भाज्या औषधी भाज्या आहेत आणि गुणकारी भाज्या आहेत नाही, खाव्या आहे तरी पावसामध्ये. तर वाळकर याच्यात दर्शन घेऊन बघूया आपण जाऊन तिथं. तर मग तिच्या दर्शन पण घेतला, बघतली, पण बरंच वर्षांना तर तिथं गेला नव्हता. बरोबर. तर मग तिथं जंगल झालाय, तर मग तितक्या वेळात आजोबास भेटलं. तेव्हा भेटले. हो, तर मग त्यांना म्हणतात चला तर मग आपण जाऊया बघूया. मला बरं दिवशी मला तर बघतलेली नाही आहे. बरोबर. तर गेला तिथं. त्याच्या जंगलामध्ये आहे, जंगलामध्ये तिथे आहे तिथे. मी ह्या 4 प्रकारच्या भाज्या आणल्या आहोत. आता मार्केटला जाऊन ते विकत घ्यायला लागतात. बरोबर. ह्या आपल्या काय आपण घरच्या घरी जाऊन रानातनं बिना पैशाच्या घेऊन येतात ना, खाऊ शकता असल्या भाज्या. जायला पाहिजे. तर आज आम्ही मित्रांनो जाऊन आणले रानातून 4 प्रकारच्या भाज्या, वेगवेगळ्या प्रकारच्या, जे की भाज्या खातात आपण. तिकडे बघा रानातला रानमेवा ह्या भाज्यांचा. पावसाळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या येतात रानामध्ये, तर ह्या भाज्या मी घेऊन आलोय. कुठली कुठली भाजी सांग मला. ही तेरीची आहे. ओके. ही टाकल्याची आहे. ही टाकल्याची भाजी आहे. आणि ही फोडशीची भाजी आणि ही भारकीची भाजी आहे. ह्या 4 प्रकारच्या भाज्या आम्ही आणल्यात जाऊन. हां, बनवून तुम्हाला दाखव कसं. बरोबर. तर ह्यातली आई मला वाटतं ही भाजी बनवून दाखवेल ना, टाकल्याची भाजी. हां, तर ही आई ह्याची भाजी बनवून दाखवेल, तुम्हाला रेसिपी येईल ह्या व्हिडिओमध्येच. कंटिन्यू बघा तुम्ही. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आहेत आणि सगळ्या भाज्या गुणकारी भाज्यात नाही. हो, गुणकारी. टाकल्याची पौष्टिक भाजी आहे. खूप पौष्टिक आहे ना. हो, ते काय पण नाही होऊ शकत. बरोबर. पोटाला चांगली आहे, पोटासाठी चांगली आहे. चांगली आहे. आणि ही भाजी आपण सुकट्यामध्ये करू शकतो ना आपण. बारीक फळभाज्या सुकटात घालून ही आपले अशी म्हणजे या तिलामध्ये चांगली हे करून. तर वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आहेत, ते वेगवेगळ्या प्रकारची रेसिपीज आहेत, ते दाखवेल तुम्हाला आई हळूहळू पुढे. आई इथे बसले भाजी पण साफ करायला. तर इकडे बघा पूर्ण कवळीच भाजी आहे आणि मस्त आहे भाजी. तर ही भाजी आई आता फक्त कवळी असते, नंतर जून होते ना. नंतर जून होतं मग ते गणपतीपर्यंत जून होते. हां, जून होतं. कवली चांगली म्हणजे कधीवर आपण आणून खाऊ शकता. हां, सेम ही मेथीची भाजी कशी असते, भाजी सारखी मेथीची भाजी असते तशी कापून चांगली धुवून घ्यायची, कांद्यामध्ये घालायची. जशी मेथीची भाजी असते ना मित्रांनो, तशीच भाजी आहे पण. आणि कशी बनवणार आहेस तू? ही आपण कांद्यात घालायची. कांदा कापायचा, तव्यावरती घालायची. तव्यात घालायची, कपामध्ये घालायची, कशात पण घालू शकतो आपण ते. ओके. मस्त भाजी पण खावी. नका अगोदर गरीब होती, नका गरीब तिथे. तर या टाकल्याच्या भाजीवरती जेवण लागवायची. टाकल्याची भाजी कुठं कुठं भाकरी खायची अगोदर. टाकल्याची भाजी लई म्हणजे पौष्टिक. म्हणजे काहीच नाही, रानामध्ये जगलेली भाजी आहे ती. कुठलं खत पाणी काहीच नाही गेलेलं. काय नको काय. पावसाच्या पाण्याची आहे ती. तशी टाकायची भाजी, धुवायची, कापायची बारीक, कांद्यामध्ये घालायची. अगोदर तेलकुटामध्ये घालायची. तेलकुटामध्ये घालायची अगोदर. कांद्यात पण मस्त होतं. कांद्यात तेलकुटात मस्त होतं. तिकडे मित्रांनो आई याला कवळी पानं घेते पुढची समोरची. ही भाजी धुतलेली आहे, पाण्यामधून काढलेली आहे. अजून इकडे 2 कांदे घेतलेत आणि 2 हिरव्या मिरची घेतलेत. आणि आता ही भाजी कापते बारीक एकदम ना, चिरून बारीक कापायची. कोंबड्या का झालाय? कोंबड्या कोणतं दिसल्या वाटतं, वाटलं कोंबडी.
तर मित्रांनो इकडं बघा आपली इकडे भाजी कापून झालेली आहे. इकडे आपली टाकल्याची भाजी कापून झालेली आहे. सोबत आईने 2 कांदे पण कापलेत आणि हिरव्या मिरच्या पण घेतल्यात. तर आता ही आई बनवून दाखवेल तुम्हाला टाकल्याची भाजी. टोप तापत ठेवला आहे तिने आणि नेहमीप्रमाणेच आपला आता ह्याच्यामध्ये चाललं आहे तेल. आणि ह्याच्यामध्ये तू मसाला टाकणार आहेस का? नाही फक्त तेलामध्ये कांद्यामध्ये कांद्यामध्ये आणि मिठाची. ओके. ताईने टाकलेत ह्याच्यामध्ये मिरच्या टाकल्यात कापलेला मगाच्या. सोबत तीही टाकते. लसूण पण टाकते बघा. अच्छा चालू सकट टाकते. लसूण पण टाकल्यात मध्ये आणि कांदा पण. मध्ये ह्या सगळ्या गोष्टी तिन्ही गोष्टी एकच साथ हे होतील, चांगल्या शिजतील. तर ह्या भाजीमध्ये पाणी आपण नाही घालायचं. ओके. बिना पाण्याची बिना पाणी भाजी असते. बिना पाण्याची 90 धापा मारून ती मग वाफेवर शिजणार. वाफेवर शिजणार. ओके. मित्रांनो भाजी जी आहे ना ही बिना पाण्याची भाजी आहे. आणि आता आपण हे भाजी टाकतो याच्यामध्ये नाही टाकायचं. हे बघा धुवून घेतलेली आहे. हां पूर्ण धुवून घेतलेलं पूर्ण शाप. मीठ टाकल्यानंतर ही भाजी पूर्ण आई आहे ना वाफेवर शिजवेल तेव्हा झाकण मारून ठेवेल. तर मित्रांनो इकडे आता आई दाखवेल तुम्हाला नाचण्याची भाकरी बनवून. ओके. तर इकडे आईने ठेवलं हे गरम पाणी तव्यामध्येच. हां इकडं आहे नाचणीचं पीठ. कडतोनी पण बोलतात. हां याला आई कडतोनी बोलतात. काही गावठी शब्द आहेत तर समजून घ्या. इकडे गरम पाणी होतंय. इकडे आईने थोडंसं गरम पाणी घेतलंय आणि कावील त्याने ती पूर्ण असं एकत्र करते पीठ वगैरे. थोडंसंच पीठ घेतलंय दाखवायला तुम्हाला की कशी भाकरी बनवतात ती. काही लोकांना माहिती नसेल की भाकरी कशी बनवतात नाचण्याची वगैरे, तर त्यांना बघायला मिळेल एक नाही की आमच्या साईडला कशी भाकरी बनवतात ती. गरम पाणी असेल पिठाला तर भाकरी चांगली बनते. फुटत नाही भाकरी. ओके फुटत नाही भाकरी. आता बघा थंड झालंय त्यामुळे आईने ह्याच्यामध्ये हात घातलाय आणि ती एकत्र करते ना पीठ. चांगला मिक्स करून घ्यायचं ना. हे बघा नाचण्याची भाकरी अशी असते. पहिली भाकरी शेकेपर्यंत आहे आणि दुसरी भाकरी ह्याच्यावरती बनवून ठेवले. ते कडक बनते भाकरी आई. कशी पाहिजे म्हणजे पीठ कणकणीत आहे ना म्हणून ते जातेचा पीठ आहे. जातेच्या पिठाचा. अच्छा असं घेतलं हातामध्ये उंडा पिठाचा आणि असे सेम तांदळाची भाकरी बनवते ना तशीच बनवते. हातावर प्रशेशी भाजायची अगोदर अशी. आता कोण हातावर नाही भाजत कोण आता. हे इकडे भाकरी बनलेली आहे आपली. गरम आहे आणि पाण्याचा हात पण लावतेस ना. पाण्याचा खाल्ला पिठाचा हे असतं. खाली पिठाचा असतो वरती पाण्याचा हात लावतो त्यामुळे वरनं पाण्याचा हात. आणि तो इथे कोलपाटावरती मला पीठ टाकलंय. मग नंतर माझी भाकरी आणि असं हलवायचं ना गोल गोल फिरवायचं. पीठ घ्यायचा हाताला पीठ घ्यायचं. चिकटू नये म्हणून. पलटी मारली. तर दिसायला अशी भाकरी असते नाचण्याची भाकरी. आणि पहिले तर किती नाचणी असायची लोकांची. अगोदर लोक तांदळाच्या भाकऱ्या कुठे खायच्या नाही खायच्या. हे नाचण्याच्याच भाकऱ्या पण नेहमी खाल्ल्या तरी पण त्या भाकरीचा कंटाळा नाही. तर मित्रांनो ही भाकरी जी आहे ना ज्या लोकांना डायबिटीज वगैरे होते ना ते लोक भाकरी खातात. हां पण नाचणी मित्रांनो भाग पण आहे आणि जुनी लोक स्वतः पण असतात नाही. नाचणी कुठे भेटते का मला विकत वगैरे. कसं झालेलं आहे कोकणामध्ये म्हणजे भरपूर पट्ट्यामध्ये नाचणी नाही करत आता. त्यामुळे मग आता एकच पाकत दुकानावर घेतात. दुकानावर घेतात. तर हे कसं आमच्याकडे होतं पीठ. आई पहिले शेतकऱ्याचे ना तर होत्या तुमच्याकडे बांधायला केलेल्या होत्या.
ते मला ते विकत वगैरे नाही, फक्त घरच्यासाठी नाही. हो घरच्यासाठी तेव्हा तर किती मोठे मोठे डोंगर करायचे नाही हो, नाचण्यांचे. 5 मन 6 मन नाचणी. हां, 12 मन लोकांना नाचणी करायचे, फक्त नाचणी. हं, तांदूळ तर वेगळाच. आता वेगळे नाचणीच वरी सगळी मोठी मोठी बाबू असायची. म्हणजे पूर्ण असं डोंगर पूर्ण साफ करायचे. हं. त्या डोंगराच्या उताराला पूर्ण नाचणी लावायची नाही. तर तुम्हाला मित्र आई बोलली की दाखवते की नाचण्याची भाकरी बनवून कशी बसते ती. तर पीठ पण होतं आमच्याकडे आणि ह्या भाजीसोबत नाचण्याची भाकरी मस्त लागते. मस्त लागतं. हो, गरम गरम गरमागरम भाकरी केळीच्या पानावरती. तू पण खा नाही, मी पण खान. तू पण खाऊन टेस्ट दाखव लोकांना कशी आहे ती. आणि त्या टायमाला मीच खात असतो हे ह्यातलं. त्या मित्रांनो आज आम्ही बनवलं आहे टाकल्याची भाजी. मस्त गरम गरम सेम अशी ही आपली याच भाजी मेथीची हं, तशी लागतं. हे पण तशीच आहे. मस्त. मस्त. आणि सोबत ही भाकरी आहे मित्रांनो ना, नाचण्याची भाकरी तर मस्त लागते, गोड गोड लागते जरा. मस्त लागतं. आई पण खाते. लय भारी. अशी भाकरी गरम गरम आली ना लय भारी मस्त लागतं. मस्त छान. लय भारी लागते ना. लय पौष्टिक आहे यार. ना पौष्टिक म्हणजे ही बाबू पोटाबिटाला पण नाही बाजत. हा ना. लय चांगलं आहे. त्या मित्रांनो तुम्हाला दाखवलं ह्या ब्लॉगमध्ये आपण गेलेलो कैलेवाडीमध्ये. ब्रांटी भाजी सुद्धा गेलेलो आपण. त्यामध्ये आपल्याला 4-5 भाज्या भेटल्या. त्यामधली आईने इकडे घरी येऊन एक भाजी बनवली टाकल्याची भाजी, त्याची पण तुम्हाला व्हिडिओ शेअर केले. प्लस मला तिकडचं राखणदार पण दाखवले, म्हणजे आपण आपली वाडकरी पण दाखवले. इकडे जंगलामध्ये आहे, तिकडे राखण करते वगैरे ते त्या बाबाने दाखवलं. त्या सगळ्या अशा गोष्टी या ब्लॉगमध्ये आहेत. तर मित्रांनो तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. तर भेटू नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय 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 बाय. बाय बाय. आमच्या पोरग्याच्या चॅनेलला सबस्क्राईब करा विसरू नका. जमताय बाय बाय. बाय बाय.